सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेल्या पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टीमुळे शेतशिवार आणि घरदारांचं प्रचंड नुकसान झालंय। जगायचं कसं हा प्रश्न बळीराजासमोर आ वासून उभा राहिलाय। त्यामुळे सरकारच्या मदतीकडे शेतकरी आस लावून बसलेत। अशातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरच महत्त्वाचे निर्णय झालेत। बघूयात। ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू। 5-10 हजाराची मदत या परिस्थितीत ज्यांची घरदारं वाहून गेलेली आहेत, संसार वाहून गेले, ही थट्टा आहे। पावसाच्या हाहाकारामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात होत्याचं नव्हतं झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं बळीराजाच्या नजरा आता मदतीकडे लागल्यात। मात्र पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। नुकसानासंदर्भात 2 ते 3 दिवसात सगळी माहिती हाती येणार आहे। अपेक्षित मदत, तातडीची मदत, इतर बाबींच्या अनुषंगानं धोरण ठरवलं जाईल। शेतकऱ्यांना करायची मदत, खरडून गेलेल्या जमिनीची मदत, घराबाबतची मदत, दुष्काळी टंचाईप्रमाणे सर्व सवलती लागू करणार। दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न। पहिल्या टप्प्यात ऑगस्टपर्यंत नुकसानीचे 2200 कोटी वितरित करण्यास सुरुवात। केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीसाठी नुकसानाबाबत सर्व डेटा पाठवणार। ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू। आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। शेतकरी आज तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहे। 5-10 हजाराची मदत या परिस्थितीत ज्यांची घरदारं वाहून गेलेली आहेत, संसार वाहून गेले, त्यांना तातडीची 5-10 हजाराची मदत ही थट्टा आहे। शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे ती त्यांच्या वाहून गेलेल्या शेतजमिनीवर हेक्टरी 50,000 रुपये आणि त्यानंतर शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी त्यांना ती मदत लागेल। ती देण्याची तयारी मानसिकता मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची किंवा नेतृत्वाची दिसत नाही। अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही। यापूर्वी केवळ टंचाईसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरण्याची मुभा होती। शेतकऱ्यांना देताना हात आकडता सरकार नाही घेणार। अटी शर्तीचा बागुलबुवा आम्ही नाही करणार, कारण संकटच असं मोठं आहे। त्यामुळे यापूर्वी देखील जेव्हा संकट आलं तेव्हा देखील सरकार त्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे। त्यामुळे त्यांना भरीव मदत आम्ही देणार आणि त्यांना या संकटातून पुन्हा उभं करणार। केवळ बांधावर जाऊन तोंड दाखवून आलेत मंत्री। मला पहा फुलवा, हे दाखवायला सोंग कशासाठी करायला पाहिजे? तुमच्यानं काही देणं होत नाही, तुमची ऐपत नाही द्यायची। आज टाहो फोडून शेतकरी वाट बघत आहे की आमच्या पदरात कधी मदत मिळेल। पुढे आहे यांचं केंद्र सरकार, एकच डबल इंजिन, ट्रिबल इंजिन, तिकडे वर नरेंद्र, खाली देवेंद्रजी। मग कुठे आहेत आता? हे का मदत मिळत नाही? का केंद्राचं पथक येत नाही पाहायला? अतिवृष्टीमुळे राज्यात कधी नव्हे ते एवढं प्रचंड नुकसान झालंय। जवळपास 60 लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, मका, कांदा, फळबागांसह बहुतांश पिकांची माती झालीय। अहिल्यानगर 5,78,798 हेक्टर, बीड 5,71,100 हेक्टर, जालना
3,75,973 हेक्टर, सोलापूर 3,51,437 हेक्टर, धाराशिव 1,81,200 हेक्टर, संभाजीनगर 1,66,226 हेक्टर, यवतमाळ 1,37,568 हेक्टर, बुलढाणा 64,682 हेक्टर, परभणी 56,836 हेक्टर, वाशिम 38,541 हेक्टर, वर्धा 22,960 हेक्टर, जळगाव 11,664 हेक्टर. आता एवढा हात रोखून सरकार का वागतंय? मदत ही तातडीने झालीच पाहिजे आणि एक किती वेळासाठी पाणी हे हिशोब करायची नाही. सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ तातडीने हा जाहीर झालाच पाहिजे. आणि माझी हात जोडून विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारला की आता कृपा करा, पण आज अडचणीत आलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना मदतीची गरज आहे, ती कृपा करून करा. पंचनामे झाल्याशिवाय सगळ्या नुकसानीचा आढावा मला घेता येत नाही आहे, तो आकडा कळत नाही आहे. पण निश्चित आता हे आकडे येतील आणि त्यानंतर मग किती नुकसान झालेलं आहे, किती आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहे आणि तो आकडा बघून केंद्राकडे सुद्धा वाटतं आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे मागणी करतील. नुकसानाचा आकडा येण्यापूर्वी राज्य सरकारनं तातडीनं 2,200 कोटींची मदत जाहीर केली आहे. पण ही मदत तुटपुंजी असल्याची टीका होऊ लागली आहे. आता पाऊस नसल्यानं पंचनाम्यानंतर नुकसानासंदर्भात 2 ते 3 दिवसात सर्व माहिती समोर येईल. त्यामुळे आता राज्य सरकार कधी आणि किती मदत देणार याकडे नुकसानग्रस्तांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.